हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पुन्हा पवार व्लॉग. सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. 1 वर्षानंतर आज मी पुन्हा एकदा कोकणात ट्रॅव्हल करणार आहे. तर मला खूप खूप एक्साइटमेंट आहे कोकणात ट्रॅव्हल करण्याची, ते पण पावसाळ्यामध्ये. चला तर मग प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बघूया आपला हा प्रवास कसा होतो ते. व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन जरूर प्रेस करा. आपला आजचा प्रवास जो आहे हा बाय रोड नसणार आहे. आपण ट्रेनने जाणार आहोत कोकणामध्ये. गाड़ी संख्या 22414 हजरत निजामुद्दीन मडगांव मुंबईतून मडगांव राजधानी एक्सप्रेस. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. थंडी वाजते का तुला? कणकवली आलं वाटतं. मंडळी, ही जी ट्रेन आहे ही सुपरफास्ट असल्यामुळे पनवेलवरून तिचा हॉल्ट रत्नागिरी, मग कुडाळ आणि थिवीम आणि डायरेक्ट मडगाव आहे. आता बिल्डिंग दिसायला लागल्या ट्रेन. बोलली ना कणकवली आलं. हे मस्त होती ब्लू कलरची. बापरे, फुल भरलाय पाऊस. Destination has arrived. ते प्लॅटफॉर्मवर थोडी येणार आहेत घ्यायला. हा, दिसलं. एक्झिट कडे जाणं सोडलं. नवीन हे काय बोलतात ते, अपडेटेड व्हर्जन कुडाळ रेल्वे स्टेशनचं. आता साधारण आपल्याला 25 ते 27 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे इथून पुढे. तर आता रिक्षाने आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. हे आहे कुडाळचं मार्केट. लाळवे फरसान स्ट्रीट मार्ट हे खूप फेमस असं दुकान आहे. ते बघितल्यानंतर मला आठवण आली मालवणी खाज्याची. त्यानंतर जरा पुढे गेलं की आपल्याला इकडे डाव्या बाजूला परत एकदा अद्ययावत असा कुडाळ बस डेपो पाहायला मिळेल. या डाव्या बाजूला आणि आता आपण पाटमार्गे परुळे गावासाठी जायला निघालेलो आहोत. हळूहळू पावसाची रिपरिप चालू झालेली आणि अचानक खूप जोरात पाऊस चालू झालेला. आणि हे जे काका आहेत, मंगेश काका, रिक्षा जे घेऊन आलेले, त्यांनी इथे एक भन्नाट आयडिया दाखवली. हे कोकणातलं पावसाळी वातावरण, ती लाल परी, मातीचा सुगंध आणि थंड हवा, हे एक अजोड समीकरण आहे. ते फक्त कोकणात आल्यानंतरच अनुभवायला मिळतं आणि मला आतून प्रचंड आनंद होत होता की मी कोकणात आली आहे याचा. हा आहे पाट. इथे बस स्टॉप देखील आहे उजव्या बाजूला आणि इथून टर्न घेतला की आपण परोळ्याच्या दिशेने निघतो. हे आहे श्रीदेवी माऊलीचं प्रसिद्ध असं मंदिर आणि त्याच्या बाजूला तळं देखील आहे.
मंडळी, हा अत्यंत परोळ्यातील प्रसिद्ध असा परिसर आहे. इथे श्री वेतोबाचं मंदिर आहे, त्यानंतर श्री आदिनारायणाचं मंदिर आहे. श्री वेतोबा मंदिराचं आता सध्या नूतनीकरणाचं काम चाललेलं आहे. डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता. आणि इथे उजव्या बाजूला माझी नजर पडली ते या माचली रिसॉर्टच्या बोर्डवरती. परोळ्यातील फेमस रिसॉर्ट आहे. नुकतेच तिथे सचिन तेंडुलकर पण येऊन गेलेले. आता आपण पोचलेलो आहोत परोळ्यामध्ये. उजव्या बाजूला चिपी विमानतळाचा रस्ता जातो. चिपी विमानतळाचा एंट्रन्स जिथे आहे. आणि हा आहे परोळे बाजार. परोळ्याचा आठवड्याचा बाजार हा शुक्रवारी भरतो आणि शुक्रवारी किंवा गणपतीच्या मौसममध्ये जर तुम्ही इकडे आला तर इथे तुम्हाला भरपूर गजबजाट पाहायला मिळते. डाव्या बाजूला इथे माझं फेवरेट दुकान आहे जिथे लहानपणापासून आम्ही खायला घेतले, ते म्हणजे शिरसाट बेकरी, जी आता बंद दिसते. चला, इथून पुढे आता आपण निघालेलो आहोत घरी जायच्या मार्गावरती. आणि आता काही किलोमीटरवरतीच आपलं घर आहे. इथे श्रीदेवी वराटेचं मंदिर आहे डाव्या बाजूला. मंडळी, या उजव्या बाजूला सिंधुदुर्ग विमानतळाची जी धावपट्टी आहे आणि विमानतळ आहे. आता इथून आपण काही मिनिटातच घरी पोहोचतो. हाय शामू. अरे 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 काय करतोयस शामू? ह्याला आम्ही कधी काळी एकदा गळ्यात पट्टा बांधलेला घुंगरूवाला, तो कुठे गेला काय माहिती. जे माझे जुने फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती असेल, आम्ही शामूसाठी एकदा पट्टा घेतलेला, त्याला मस्त आपण घुंगरू बांधलेलं. तसं आता सिंबाच्या गळ्यात बांधलंय, है ना मम्मी? अँडीचं माहेर ते बघा तिकडे, त्या ब्रिजच्या पलीकडे हिचं माहेर आहे. आता दिसत नाही काय तसं, पहिले आधी जरा जरा दिसायचं थोडं. आता काय नाही, तिकडे सगळं हे ग्रीनरी. ब्रिज नाही, ब्रिज तर आहेच, पण एक ग्रीनरी सगळी ना जरा झाडं झुडपं वाढली मध्ये, नाही तर तसा थोडा बांध दिसायचा ना इकडून. पाठ खाजव बोलतोय तू. कसं वाटलं अँडी गावी आल्यावर तुला? आमच्या डोक्यावरती हे तुम्ही बघू शकता नारळाचं झाड आहे, तर इथे बसणं धोकादायक आहे, नारळ डोक्यावर येऊन पडायचा. 11:05 हजरत निजामुद्दीन मडगाव एक्सप्रेस आम्ही पकडली. राजधानी एक्सप्रेस आहे, तर अर्थात खूप फास्ट जलद गतीने ती पोचते. कुडाळला ती काहीतरी 20 मिनिट उशिरा होती, तरी सकाळी 7 वाजता बरोबर कुडाळ स्टेशनला ती आली. 8 वाजता ती मडगावला पोचते. तिचा हॉल्ट जो आहे ना तो वसई रोडला आणि पनवेलला आहे, तर आम्ही पनवेलवरून पकडलेली. एकदम प्रवास खूप छान झाला, कारण रात्री जे आम्ही जेवून मस्तपैकी 11:30 वाजता बसलो ना, ते सकाळी अगदी 6-6:30 पर्यंत आरामात होतो. गावी जास्त दिवस नाहीये, थोडेच दिवस मी आली आहे, पण त्या चॅनलच्या माध्यमातून जे काही व्लॉग्स असणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट.